नमस्कार, मी मधुरा मधुज किचन मध्ये तुमचं स्वागत करते। आज आपण करूया थापट वडी आणि त्याच्यासाठी लागणारं साहित्य आपण आधी बघूया। मिक्सर मध्ये लसूण, मिरच्या आणि जिरे बारीक करून घेऊया। नंतर थोडीशी कोथिंबीर घालून पुन्हा बारीक करून घेऊया। नंतर कढईत तेल घालूया। त्याच्यामध्ये मोहरी, जिरे घालूया। ते चांगले तडतडले की कढीपत्ता घालूया। नंतर हिंग घालूया। हिंग अगदी थोडासा घालायचा। त्याच्यानंतर बारीक केलेलं वाटण, चांगलं ब्राऊन होईपर्यंत परतायचंय। नंतर थोडीशी हळद, पुन्हा ते सगळं मिक्स करून घेऊया। मग याच्यात आपण पाणी घालूया। जेवढ्या वड्या करायच्या तेवढं पाणी घालायचं। हे सगळं हलवून घेऊन मग त्याच्यात मीठ घालायचं। चांगली उकळी येऊ द्यायची। मग त्याच्यात बेसन घालायचं। त्याच्यात जेवढं मावेल तेवढं। एकसारखं हलवून घ्यायचं। त्याच्यातल्या गाठी वगैरे फोडायच्या। थोडंसं तेल सोडायचं कडेनं। पुन्हा एकदा छान हलवून त्याच्यावर झाकून ठेवायचं। झाकण काढायचं, पुन्हा एकदा हलवून घ्यायचं। चांगला असा गोळा तयार झाला की पाठाला तेल लावून घ्यायचे आणि ते मिश्रण त्याच्यावर ओतायचं। ते मिश्रण चांगलं पसरवून घ्यायचं। त्याच्यावर खोबरं, कोथिंबीर पसरवून घ्यायचे। आणि वड्या कापून घ्यायच्या। थोडेसे थंड झाले की वड्या काढून घ्यायच्या।
अशा प्रकारे झटपट बनणाऱ्या आणि खमंग अशा पापडवडी तयार आहेत. नक्की घरी करून बघा आणि रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.